हेलो रेडा पिक्चर वन। आज हमें म्यूज़िक लॉन्च ऑफ मराठी फिल्म बैच नंबर 22। यहाँ पे इनके प्रोड्यूसर, डायरेक्टर एंड सभी एक्टर्स आने वाले हैं। यहाँ पे ये लोग अपना म्यूज़िक लॉन्च करने वाले हैं और साथ ही डिफेंडर और जितने भी एक्टर्स हैं उनका यहाँ पे सम्मान भी होने वाला है। तो चलिए चलते हैं, देखते हैं म्यूज़िक लॉन्च ऑफ मराठी फिल्म बैच नंबर 22। सचिनजी वाघ इथे उपस्थित आहेत, त्यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करते आणि त्यांनी आपल्या गणरायाला वंदन करून आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करायचे आहे। दीप सर्वतमोप दीप साक्षात् सर्वम। जोडणारा दुवा म्हणजे आमचे सचिनजी वाडकर, त्यांनीही मंचावर यायचं आहे। कायम बॅकस्टेजला आपली चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय मेघराज राजे भोसले, त्याचबरोबर संचालक राजजी काझी, त्याचबरोबर आणखी आपल्या इथे संचालक आहेत आणि हरीश कुमार बाली आहेत उपस्थित, कुणाल निंबाळकरजी आहेत इथे उपस्थित, माननीय नीरजजी तिवारी इथे उपस्थित आहेत, महेशजी मोटकर इथे उपस्थित आहेत। आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करून आपण या कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात करूया। मगाशीच आपण गणरायाला वंदन केलं आहे, तरीही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आणि प्रथेप्रमाणे आपण प्रत्येक कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात ही दीप प्रज्वलनाने करत असतो, म्हणूनच आपण या सुंदरशा सोहळ्याची सुरुवातही आपण दीप प्रज्वलन करून करणार आहोत। तर बॅच नंबर 22 या चित्रपटाचे निर्माते यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। माननीय श्री योगीराज झुरुंगे यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करते। त्याचबरोबर आजचे उत्सव मूर्ती आपल्या दादा माजी सरपंच उपसरपंच माननीय योगेशजी झुरुंगे यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करते। आज त्यांचा वाढदिवस सोहळाही आपण इथे साजरा करणार आहोत। अभिष्ट चिंतन सोहळा आपण इथे दिमागदार पद्धतीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीने साजरा करणार आहोत। तर मी त्यांनाही विनंती करते की त्यांनी मंचावर यायचं आहे। त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजजी राजे भोसले उर्फ भैया साहेब, राजजी काझी उपस्थित, त्यांनीही मंचावर यायचं आहे आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित या संगीत सोहळ्याचे सिंगर इथे चैतन्यजी रेवाडे उपस्थित आहेत। म्हणजे बॅच नंबर 22 आपण लवकरच इथे रिलीज करणार आहोत। तत्पूर्वी आपण त्या सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा इथे करत आहोत। त्यानिमित्त सगळेच कलाकार इथे उपस्थित आहेत। तर सर्वप्रथम आपण चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्रीयुत मेघराज राजे भोसले उर्फ भैया सर। नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ। मित्र, आज योगीराज किरण फिल्म्स या प्रोडक्शनच्या माध्यमातून बॅच नंबर 22 या चित्रपटाच्या संगीताचं अनावरण झालेलं आहे। 4 गीत असलेला चित्रपट निश्चितच कथा, पटकथा, संवाद, उत्कृष्ट चित्रीकरण, उत्कृष्ट कलाकारांची निवड, उत्कृष्ट दिग्दर्शन, त्याचबरोबर आर्ट डिरेक्शन असून सर्व डिपार्टमेंटनी चांगलं काम केलं आहे। आणि या मित्र योगीराज झुरुंगे यांच्या निर्मितीमधून हा चित्रपट आपल्यासमोर येतोय। सचिनजी वाघ यांनी याचं दिग्दर्शन केलेलं आहे। निश्चितच चांगले कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि सोबत असलेली कलाकारांची साथ यामुळे हा चित्रपट अतिशय चांगला झाला आहे।
उत्तम असं संगीत या चित्रपटामध्ये आहे. चारही गीतं अनावर झाली तर सर्वांनी पाहिल्यानंतर अतिशय चांगलं छायाचित्रीकरण त्यात झालेलं आहे, सुंदर लोकेशन आहे आणि एक महत्त्वाचा आत्ताचा समाजातील महत्त्वाचा विषय शिक्षण, त्याचबरोबर MPSC परीक्षा. MPSC परीक्षेतील यश असेल अपयश असेल, त्यातून काहींना यश येतं काहींना अपयश येतं, त्यात आपण पुढे कसं गेलं पाहिजे याचं एक उत्तम मार्गदर्शन या चित्रपटातून येणार आहे. लवकरच हा चित्रपट सर्वांसमोर येईल. आपण सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा. परत एकदा निर्माता, दिग्दर्शक, सर्व कलावंत, याचे टेक्निशियन यांना या चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. हेलो रेडा पिक्चर व्यूअर्स, आज हमारे साथ हैं प्रोड्यूसर और एक्टर योगीराज किरण जी, जिनका फिल्म का आज म्यूजिक लॉन्च था और फिल्म का नाम था बैच 22। तो सर, इस प्रोग्राम के बारे में बताइए कि ये प्रोग्राम क्या था और आपकी फिल्म क्या है। मेरा मूवी आ रहा है बैच नंबर 22। ऐसा MPSC UPSC बंदे करते हैं, उनका लाइफ में जो ट्रेजेडी रहती है, फेलियर क्या होता है, पास आउट क्या होता है, ओके, उनका लाइफ जर्नी क्या होता है, उस बार मेरा मूवी आ रहा है बैच नंबर 22। आप सब लोग जाके थिएटर में देखिए। ये फर्स्ट मेरा मूवी है जिसमें मैं प्रोड्यूसर हूँ, एक्टर भी हूँ। ओके। यस। एंड आज का जो प्रोग्राम था उसके बारे में क्या था? हाँ, आज का जो प्रोग्राम था, हम मूवी का जो है गाने लॉन्च कर रहे हैं। मूवी में 4 सॉन्ग्स है, एक मोटिव सॉन्ग्स, एक लव सॉन्ग्स, ओके, एक दुर्गा माता सॉन्ग्स, एक गणपति सॉन्ग्स। ऐसे 4 सॉन्ग्स है। 4 सॉन्ग्स हमने लॉन्च किए हैं आज। और इस फिल्म में आपका कैरेक्टर क्या, थोड़ा सा एक थोड़ा ब्रीफ बताएंगे क्या? इज अ डिफिकल्ट क्वेश्चन, हाँ, क्योंकि मैं एज अ प्रोड्यूसर बोल के पूरा क्लियर नहीं कर सकता, पर एक हिंट देता हूँ कि बैच 22 में जो MPSC UPSC करते बंदे, ऐसा उनको सपोर्टिव का मेरा रोल है। ओके, एज अ सपोर्टिव गाय उनको हेल्प करता हूँ हर बार, कुछ कुछ अलग अलग तरीके से। ओके, ये मेरा बंदा है। ओके, इज माई एक्ट इस ओके। मूवी। अच्छा, इसमें ओके। तो एक और था कि ये फिल्म का शुरुआत जो आइडिया है ये कैसे आया और कैसे आपने स्टार्ट किया फिल्म? फ्रैंकली आई टोल्ड यू, MPSC UPSC मैं स्टूडेंट हूँ, हाँ। यानी MPSC की है, UPSC भी की है। ओके, मैं दिल्ली में था 2 साल के लिए। उसके बाद UPSC में एज अ मैं इंटरव्यू से बाहर आया हूँ। UPSC में हाई जो प्रीलिम मेंस एंड इंटरव्यू, उसमें मैं बाहर आया हूँ। और उसके बाद मैंने MPSC की। MPSC में हायर क्लास जो सेकंड हायर VIP जो रहता है एग्जाम, उसमें मैं पास आउट हूँ। ओके, अरे हाँ। वाह, दैट्स ग्रेट। हाँ, ये मतलब आपकी लाइफ जर्नी है बेसिकली। दिस इज माय लाइफ जर्नी। और जो कोरोना आया था, कोरोना में मेरा UPSC का जो था, मुझे बनना था IAS। ओह, माय इज अ ड्रीम इज IAS। मैं नहीं हुआ हूँ, इसकी वजह से मैंने क्या करूँ ये, इसलिए ये फैशन मेरे दिमाग में आ गया। स्टार्ट में इस जर्नी में आने पहले मैंने एज ए जूनियर आर्टिस्ट काम किया, ओके, फीचर आर्टिस्ट काम किया। उसके बाद थोड़ा थोड़ा सीख के 3-4 साल मैंने इसमें स्ट्रगल किया। उसके बाद कुछ से भी अलग करेंगे आप और खुद को प्रमोट करेंगे, सब दुनिया को बताएंगे ये चलता कैसी है। राइट, और खुद का ये जो स्टोरी है ये मेरे खुद के ऊपर है। ओह, इज माई लाइफ जर्नी। तो लाइफ जर्नी बेसिकली आपकी हाँ, क्या है? लाइफ जर्नी मैंने बेसिक की है, ये इसके ऊपर मेरा चल रहा है। तो ये बैच नंबर 22 नाम क्यों रखा आपने? बैच नंबर 22 जो मेरा बैच था, हाँ, जिसमें मैं स्टूडेंट था UPSC के लिए, हाँ, हाँ, वो मेरा लकी नंबर था। अच्छा, इसकी वजह से मैंने बैच नंबर 22 रख दिया। ओके, उसी आपके बैच के ऊपर आपने नाम रखा है। यस यस यस। और आगे अभी आपका ये रिलीज कब होने वाली, कुछ है आपका फाइनल आइडिया? गणपति के स्टार्ट में मुझे ये लॉन्च करना है मूवी। ओके, हर प्रोड्यूस का एक इशू होता है, थिएटर नहीं मिलते ये। हाँ, right, उस थिएटर उस मॉल में मैं भी जा रहा हूँ, हाँ, तो ये होने के बाद मेरे दिमाग में गणपति के फर्स्ट वीक में ये लॉन्च करेंगे सब। ओके। तो ये थे हमारे साथ योगीराज जी, प्रोड्यूसर एंड एक्टर ऑफ द बैच नंबर 22। इनकी फिल्म जल्दी आ रही है, तो आप ज़रूर थिएटर में जाके देखिए एंड इनकी फिल्म को सुपरहिट बनाइए। सर, आप हमारे व्यूअर्स को कुछ बोलना एक चाहेंगे? ही सबको रिक्वेस्ट है, सब लोग इस मूवी को थिएटर में जाके देखिए, मुझे सब अच्छा लगेगा, क्योंकि फर्स्ट टाइम मराठी मूवी बड़े पर्दे में रिलीज हो रही है। मैं फर्स्ट टाइम खुद प्रोड्यूसर करके इस मूवी में आ रहा हूँ। ॲज अ मैं मराठी ॲक्टर हूँ, मी मराठी आहे आणि माझा पहिला मूवी आहे। सगळ्यांनी इच्छा आहे की हा थिएटरवर बघा आणि सुपर डुपर हिट करावा, सगळ्यांना आवडेल। स्पर्धा परीक्षा मुलांना हॉस्टेलचं लाईफ कशी असते, जर्नी कशी असते, एखादी गोष्ट नाही मिळाली तर दुःख कसं असतं, खूप आनंद आहे, खूप गंमत आहे, खूप स्ट्रगल आहे।
आणि आनंद वाटण्यासारखं मूवी आहे. थैंक यू सर हमारे साथ बात करने के लिए. आपकी उस फिल्म ज़रूर सुपरहिट होगी एंड आप भी जाके थिएटर में देखिए. ये बेसिकली कॉलेज लाइफ एंड जो आप यंग जनरेशन है उस उनकी जर्नी इन्होंने बताई है अपने फिल्म के जरिए. और आप सही में ये फिल्म आप ज़रूर एक्सपीरियंस कीजिए. निर्माते योगीराज सिंग आणि त्याचबरोबर माझे उपसरपंच योगेशजी झुळुंगे हे सत्कार करत आहेत आणि यानंतर आपण सर्व कलाकारांचा इथे सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम राजेश गुरुंगे आपणास विनंती आपण मंचावरती यायचंय. सर्वप्रथम या सिनेमाचे दिग्दर्शक सचिनजी वाघ आपण यांचा इथे सत्कार करत आहोत. एक टीम लीडर म्हणून त्यांनी ही जोखीम निभवली आहे आणि आपल्याला त्यांचं प्रदर्शन लवकरच होणार आहे. अतिशय सुंदर असा एक टीम लीडर जो असतो दिग्दर्शक याचा आपण इथे यथोचित सत्कार करत आहोत. सचिनजी वाडकर यांचा पण इथे सत्कार घेत आहोत. सर्व कलाकार तंत्रज्ञ यांना जोडणारा दुवा म्हणजे सचिनजी वाडकर. या कार्यक्रमाप्रसंगी बुरके गावचे सामाजिक कार्यकर्ते भीमाशेठ ठोपरे, संदीप ठोपरे आपण उपस्थित राहिलात. आपले हार्दिक असं स्वागत. यानंतर सिनेमाचे लेखक अमितजी बेंद्रे. एक कल्पना असते आणि त्या कल्पनेला शब्दात प्रभावीपणे मांडणं हे लेखकाचं काम असतं आणि ते उत्तमरित्या निभावलेले आपले अमितजी बेंद्रे. त्याचबरोबर बॅच नंबर 22 ते सर्वच कलाकार जे इथे उपस्थित आहेत त्यांचा पण आपण इथे यथोचित सत्कार करणार आहोत. आणि सर्व कलाकारांनी मंचावर यायचं आहे. या कार्यक्रमाप्रसंगी नगरीचे सामाजिक कार्यकर्ते तसेच युवा उद्योजक विलासशेठ कंदर आपण यालाच आपले हार्दिक असं स्वागत. त्याचप्रमाणे लोणी नगरीचे माजी उपसरपंच सुधीर शेठ कंदर आपण उपस्थित राहिला. आपले हार्दिक असं स्वागत. बॅच नंबर 22 ते योटी दिनेशजी यांचा आपण इथे सत्कार करत आहोत. आणि कार्यक्रमाप्रसंगी लोणी नगरीचे सामाजिक कार्यकर्ते नितीनजी लोखंडे, राजू शेठ वाघुले, बाळूजी सोनवणे आपण उपस्थित राहिलात. आपले हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे आजच्या या संगीत अनावरण सोहळ्याचे संगीतकार आणि गीतकार एस सागर यांनाही मी आमंत्रित करीत आहे. त्यांनी आपला यथोचित सन्मान सत्कार स्वीकारायचा आहे. अतिशय सुंदर भावनात्मक संवेदनशील अशी गाणी त्यांनी लिहिलेली आहेत आणि त्यांचं अप्रतिम असं संगीत आपल्याला लवकरच इथे पाहायला मिळणार आहे. यानंतर सिंगर इंडियन आयडल फेम चैतन्य देवडे यांचाही आपण इथे सत्कार करत आहोत. अतिशय सुंदर असं गाणं त्यांनी या सिनेमामध्ये गायलेलं आहे. तुम्हाला आता ते ऐकवणार आहोत आणि पाहायला सुद्धा मिळणार. त्याच्या तालावर तुम्हाला थिरकायलाही मिळणार आहे.
योगेशजी तनपुरे यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. योगेशजी तनपुरे यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करते आहे. आपणही आपला सत्कार स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर आज बैच नंबर 22 का म्यूजिक लॉन्च था एंड उनके मेन लीड एंड एक्टर्स एंड डायरेक्टर्स काफ़ी यहाँ पे मौजूद हैं. तो हमारे साथ है योगेश धनपुरे जो इनके फिल्म के मेन लीड हैं. सर, आपका इस फिल्म में क्या रोल है और आपका क्या कैरेक्टर है इस रोल में? एक्चुअली फिल्म में 2 से 3 किरदार है जो लीड निभा रहे हैं. उसमें से मैं एक मेरा मंत्री का किरदार है जो एक्चुअली पैशनेट लड़का है जो उसे समाज में परिवर्तन करना है, लेकिन परिवर्तन करने के लिए उसे कोई एक हुद्दा बहुत ज़रूरी होता है. जो अगर वो नहीं होगा तो समाज में परिवर्तन नहीं हो पाता, क्योंकि आम आदमी की आवाज़ लोगों तक पहुंचने के लिए उसे बहुत ही मशक्क़त करनी पड़ती है. सो उसके लिए एक बैकबोन बोलते हैं हम उसे, वो पॉलिटिकल होता है पार्ट, जो हमें अगर पाया जाए, हमें मिले तो हम लोग फिर लोगों को एक मैसेज दे पाते हैं. रवींद्रजी भोगले इथे उपस्थित आहेत. त्यांचाही आपण इथे सत्कार करत आहोत. खूप खूप अभिनंदन सर. अतिशय सुंदर अशी गाणी आपल्याला त्यानंतर ऐकायला मिळणार आहेत, पाहायला मिळणार आहेत. सहाय्यक दिग्दर्शिका अमृता पाटील यांचा पण इथे सत्कार करत आहोत. त्यांनीही आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाप्रसंगी अनेक इथे कलाकार माझे मित्रमंडळी इथे उपस्थित आहेत. त्यांचाही आपण इथे यथोचित सन्मान सत्कार घेणार आहोत. नंदूजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांनी मंचावर यायचं आहे. गौरीजी लोंढे, त्याचबरोबर क्षितिज जोशी, अविनाशी कीर्ती उपस्थित आहेत. त्यांनीही मंचावर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नंदूजी नमस्कार, आपलं खूप खूप अभिनंदन. सर इकडे डोळे झाकले सर, डोळे इकडे समोर. थँक्यू. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. प्रत्येक कलाकाराचा सन्मान हा झालाच पाहिजे टाळ्यांच्या गजरामध्ये. यानंतर क्षितिज जी आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि मी अविनाशी आणि गौरीजी यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यायचं आहे. अविनाशी कीर्ती यांनाही जोरदार टाळ्यांनी आपण सन्मान करत आहोत. आणि यानंतर गौरीजी लोंढे आपला सत्कार स्वीकारत आहेत. त्यांना मी विनंती करते. एका सुंदरशा भूमिकेमध्ये आपण त्याला पाहणार आहोत.
त्याचबरोबर पार्श्वकरिता प्रियांका पवार इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. प्रियांका पवार, आपण हे आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अतिशय सुंदर असं गाणं त्यांनी गायलं आहे. आपले सूर त्या गाण्याला दिलेले आहेत आणि या बॅच नंबर 22 च्या चित्रपटाला अतिशय सुंदर चारही गाणी आपल्या इथे आता रिलीज होणार आहेत. चारही गाणी अतिशय सुंदर वाहतात आणि प्रत्येकाला तालावर फिरवणारी आहे. आपण अनुभव करत घ्या. त्याचबरोबर कास्टिंग डिरेक्टर शाहिद शेख इथे उपस्थित आहेत, त्यांचाही आपण सत्कार घेतात आणि सुखदा यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. कास्टिंग डिरेक्टर यांची मेहनत तितकीच अतिशय सुंदर असं टीम वर्क या चित्रपटाने मिळवलेलं आहे. एक एक कलाकार निवडून काढलेले आहेत त्या कास्टिंग डिरेक्टर लोकांनी आणि म्हणूनच एक अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट आपल्या सर्वांसमोर लवकरच रिलीज होणार आहे. लखनजी भांडेकर इथे उपस्थित आहेत, त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे आणि त्याचबरोबर एक ग्रुप फोटो काढण्यासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करते, सर्व कलाकारांना विनंती करते मंचावर यायचं. आणि आपल्या या सिनेमाची प्रमुख अभिनेत्री यशा पालनकर इथे आलेली आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण तिचं स्वागत करायचं आहे आणि त्यांनाही मंचावर येण्याची विनंती करते. त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. यशाची पालनकर, खूप खूप स्वागत आहे आपल्या या संगीत अनावरण सोहळ्यामध्ये. संतोषजी जगताप इथे उपस्थित आहेत, त्यांनीही आपला सत्कार स्वीकारायचा आहे. लखनजी भांडेकर यांनीही आपला सत्कार स्वीकारायचा आहे आणि चेतनजी म्हस्के इथे उपस्थित आहेत, त्यांचाही आपण इथे सत्कार करणार आहोत. चेतन बडके सर इथे उपस्थित आहेत. आपल्या कार्यक्रमाप्रसंगी सिने अभिनेते प्रसाद सुरे ते ऍक्टर इथं उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनी शेर शिवाजी तसंच घबाडकुंड या मालिकेमध्ये हेलो रेडा पिक्चर व्यूअर्स, आज हम लोग आए हैं म्यूजिक लॉन्च के मराठी फिल्म बैच नंबर 22 में. आज हमारे साथ है यशा पालनकर जो इनकी मेन लीड है. और मैम, ये जो प्रोग्राम हुआ वो तो बहुत ज़बरदस्त हुआ. आपका इसमें क्या रोल है और इसमें आपने क्या प्ले किया, ज़रा बताएंगे ज़रा. जी, अगर आप देखेंगे तो इसमें ये कहानी एक्चुअल में 4 दोस्तों की होती है, जो उनका स्ट्रगल होता है स्कूल टाइम से सब कुछ, उसके बाद और फिर उनमें से एक फ्रेंड जो होता है उसकी मैं लव इंटरेस्ट दिखाई गई हूँ. एंड ऐसे ही करके मतलब हमारा जो लाइफ है वो सब कुछ दिखाया जाता है और फिर हर एक इंसान का प्रोग्रेस, मेंटल ग्रोथ एंड सारा ग्रोथ जो होता है एक इंसान का, वो इस मूवी में आपको दिखाई दिया जाएगा. वो सब कुछ प्रस्तुत किया जाता है जो मतलब एग्जाम्स के रिगार्डिंग आप देखते हैं कि अभी भी हमारा जो देश है इतना अब जूझ रहा था एग्जाम पेपर्स के रिगार्डिंग, तो उसी से थोड़ा बहुत रिलेटेड भी है हमारा मूवी. तो मैं सबसे निवेदन करती हूँ कि ज़रूर जाकर थिएटर में देखिए. आज हमारा म्यूजिक लॉन्च था एंड काफ़ी मज़ा आया. हम हमारे काफ़ी कुछ एक्टर्स को भी मिस किए आज एंड वी आर वेरी ग्रेटफुल कि
योगेश भाव ने आज हमको यहाँ पर आमंत्रित किया इस लॉन्च के लिए और हमारे मूवी को इतना बड़ा एक प्लेटफॉर्म भी दिया कि हम यहाँ पर आकर लॉन्च कर सके। उन्होंने पनाह दी, तो थैंक यू वेरी मच। थैंक यू मैम फॉर आवर व्यूअर टू सी एंड जरूर इनकी पिक्चर जाके देखिए बैच नंबर 22। थैंक यू। उत्कृष्ट अशी भूमिका साकारली आहे। सरांना मी विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे। आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान होत आहे। सन्माननीय प्रकाशजी सुरे सर, आपणास विनंती आपण मंचावर यायचं आहे। प्रसादजी सुर्वे आपला सत्कार तिथे आपण स्वीकारायचा आहे। प्रोडक्शन असिस्टंट अलेक्स मिर्झा इथे उपस्थित आहेत, त्यांनीही आपला सत्कार स्वीकारायचा आहे। यानंतर सगळ्यांनी ग्रुप फोटोसाठी सर्व कलाकार, तंत्रज्ञ, गायक, सिंगर्स आणि संगीतकार सर्व टीम मेंबर इथे यायचा आहे। एक छानसा ग्रुप फोटो आपण इथे घेणार आहोत। शाहीजी, यशाज, प्लीज वेलकम। सुशांतजी वाघमारे यांना मी मंचावर येण्याची विनंती करत आहे। त्यांनी कृपया मंचावर यायचं, आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे। आपल्या या बॅच नंबर 22 चे मेकअप आर्टिस्ट आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी खूप खूप अभिनंदन करत आहोत। अतिशय सुंदर दर्जेदार असा चित्रपट इथे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे। त्यापूर्वी आपण त्याचे संगीत प्रोडक्शन हे यूट्यूब चॅनल आहे। या यूट्यूब चॅनलवर आपल्याला हा संपूर्ण कार्यक्रम पाहायला मिळणार आहे। आपण जरूर ही लिंक ओपन झाली, रिलीज झाल्यावर आपण जरूर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा सुंदरसा कार्यक्रम आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार आहे। आज जे उपस्थित नसतील त्या सर्व आपल्या मित्रमंडळींना ही लिंक आपण शेअर करायची आहे। कार्यक्रमाप्रसंगी लोणीकर नगरीचे युवक निखिलजी गंगा पाटील आपण उपस्थित राहिलात, आपले हार्दिक असं स्वागत। त्याप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते रवींद्रजी शिंदे नगरराव आपण उपस्थित राहिलात, आपले हार्दिक असं स्वागत। उपस्थित आहेत, त्यांनी मंचावर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचा पुनश्च हार्दिक स्वागत। लोणीकर नगरीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आशिषजी गायकवाड आपण उपस्थित राहिलात, आपले हार्दिक असं स्वागत। सामाजिक कार्यकर्ते आमचे बंधू दीपकजी झुरुके आपण उपस्थित राहिलात, आपले हार्दिक असं स्वागत। टाळ्यांच्या गजरात आपण इथे स्वागत आणि सत्कार करायचा आहे। ऋतुजा पाटील त्याचबरोबर स्वाती देशमुख यांनीही मंचावर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। आज सर्वच कलाकारांचा मेळावा आहे, कलाकारांचा उत्सव आहे, कलाकारांचा सत्कार इथे होत आहे। अतिशय सुंदर बहारदार केळगाव नगरीचे सरपंच आमचे मित्र सुनील बापू सोडकवार आपण उपस्थित राहिलात, आपल्या हार्दिक असं स्वागत। आणि हरीशजी गोळे यांचाही आपण इथे सत्कार करत आहोत। अतिशय सुंदर अशी गाणी त्यांनी गायलेली आहे आणि सूत्रसंचालनाने केलं आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। हरीशजी गोळे यांचा आपण इथे सत्कार करत आहोत। धन्यवाद। उपस्थित आहेत त्यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करते आणि आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। संग्रामजी विधाते गाणी घ्यायला लागते, माझ्या पोटावरती पाय पडेल। पण खरं तर या पिक्चरमध्ये 4 गाणी आहेत, त्याच्यामधलं एक गाणं आहे ते गणपतीचं आहे, जे आम्ही आता गणपतीला कधी कधी डान्स करायला जातो। आम्ही लाईन असतात आपल्या गणपतीच्या वेळेस, तर त्या लाईनमध्ये गेल्यानंतरच काही काही सिच्युएशन घडतात, तर त्याच्यावरतीच गाणं लिहिलेलं आहे एक गणपतीचं, हे या पिक्चरमध्ये आहे। एक दांडियावरती आहे, दांडियाच्या गीतवरती,
आणि बाकी एक लव्ह सॉन्ग आहे, एक मोटिवेशनल सॉन्ग आहे. तर अशी 4 गाणी आहेत त्यात. 17 तसं आता सांगण्यासारखं एवढं काही नाही आहे, कारण रेकॉर्डिंगला सगळं चिल वातावरण असतं. मी साधारणतः 9 वर्षापासून आहे, 9 ते 10 वर्षापासून आहे, म्हणजे 2015-16 पासून करतोय. मी आतापर्यंत साधारण 8 ते 9 चित्रपट केले. सगळ्यात पहिला चित्रपट होता माझा बॅलन्स म्हणून, जो 2019ला रिलीज झाला. त्याच्यानंतर गुगल आय म्हणून 2024ला एक रिलीज झाला. आणि आता ह्या वर्षी भिडेवाडा म्हणून एक रिलीज झाला 6 मार्च रोजी. आणि आता बॅच नंबर 22 आपला रिलीजिंगला आहे. त्याच्यानंतर बाकी काही चित्रपट केले. आता त्याची नावं तर मी इथे काही घेऊ शकत नाही इकडे, पण अजून 3-4 चित्रपट आहेत जे आता ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी रिलीजिंगला आहे. येस 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 गाणं आहे. आत्ता आपल्यासमोर सादर होतं या चित्रपटातलं जे दांडिया इव्हेंटचं गाणं आहे, जय जयकार म्हणून, जे आपले सिंगर रवींद्र भोमणे सर आणि माझी मैत्रीण प्रियांका पवार या दोघांनी गायलेलं आहे. बघूयात आपण. मंडळी नमस्कार. योगीराज किरण फिल्म्स प्रस्तुत आपला पुढचा चित्रपट असणार आहे बलिदान मास. आणि या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपटात महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही याचं चित्रीकरण होणार आहे. त्यामुळे आम्हा सर्व कलाकारांना या चित्रपटाची उत्सुकता लावली आहे. खूप खूप शुभेच्छा. याचा पोस्टर आपण इथे लॉन्च करत आहोत. जोरदार टाळ्या या नवीन चित्रपटासाठी. येस, जोरदार टाळ्यांनी आपण बॅच नंबर 22 या टीमला खूप खूप शुभेच्छा देणार आहोत. आज या सिनेमाचा आपण संगीत अनावरण सोहळा इथे साजरा केला आहे आणि त्या अनुषंगाने आपण हा केक कटिंग सोहळा इथे करत आहोत. अतिशय उत्साह, आनंद प्रत्येक कलाकाराच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि अतिशय सुंदर हा सोहळा पार पाडण्यामागे आपले आजच्या या सिनेमाचे निर्माते योगीराजजी दुरुंगे यांचं मोठं योगदान आहे. आणि त्यांना मदत करणारे सगळे सहकारी वर्ग, तंत्रज्ञ वर्ग आणि सर्व सहकलाकार, यामुळे आजचा हा दिवस अतिशय सुंदर आणि संपन्न असा पार पाडलेला आहे. कोण घडणार आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आज उत्साह आणि आनंद कायम टिकून राहू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना देऊया. आणि आजच्या या कार्यक्रमाचे उत्सवामध्ये माननीय श्री